सर्वांचे स्वागत आणि पुढील 3 दिवसात आमचे हार्टफुलनेस मास्टर क्लासेस तुमच्या समोर सादर करण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. या मास्टर क्लासेसचे संचालन आमचे वैश्विक मार्गदर्शक श्री कमलेश पटेल यांच्याकडून केले जाईल. तरी अधिक विलंब न करता आपण सत्रास सुरुवात करूया. प्रिय मित्रांनो, मास्टर क्लास शृंखलेच्या या पहिल्या दिवशी आपलं स्वागत आहे. तुमच्या बरोबर इथे असण्याचा मला आनंद आहे. आपलं सत्र पूर्णपणे क्रियात्मक असणार आहे. पुढची काही मिनिटं मी तुम्हाला ध्यानाबद्दलची मूलभूत माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून हार्टफुलनेसची शिथिलीकरण आणि ध्यान ही तंत्र प्रत्यक्षात करून घेणार आहे. शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन ध्यानाच्या फायद्यांकडे लक्ष वेधून त्याला मान्यता प्राप्त करून देण्याचं काम अनेक वर्षांच्या अथक शास्त्रीय संशोधनांनी केलं आहे. त्यामुळं ध्यान का करायचं हे सांगून मी तुम्हाला बोर करणार नाही. आपल्याला ध्यानाचे फायदे जाणवून ते करण्याची जास्तीत जास्त प्रेरणा कशी मिळू शकेल हे आपण पाहणार आहोत. ध्यान ही एक कला आहे आणि वारंवार करत राहणं ही त्या कलेवर प्रभुत्व मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. आपण जितकं अधिक ध्यान करू तितकं अधिक ते कसं काम करतं हे समजणं सोपं जातं. पण जर आपल्याला काही जाणवलंच नाही तर आपण ध्यान का करत राहायचं? आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपला तोल सांभाळून ठेवण्याची क्षमता, आंतरिक शांतता, सुसंवाद आणि निश्चलता मिळवून देत नसेल तर ध्यान ही अगदी रुक्ष क्रिया बनून जाते, ज्यात कोणताही आनंद नाही अशी. त्यामुळे अनुभव आवश्यक आहेतच आणि आपल्याला ध्यानाचे फायदे आज अनुभवायचे आहेत. 1 आठवड्यानं किंवा महिन्याने किंवा वर्षभराच्या कालावधीत नाही. म्हणून जेव्हा ध्यान देत असलेलं अभिवचन आपल्याला याच क्षणी जाणवतं आणि अनुभवता येतं, तेव्हा आपण नियमितपणे ध्यान करण्यास उत्सुक बनतो. आपण ध्यानाच्या बाबतीत शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारूया. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे जो प्रयोग मांडतो, निरीक्षण करतो आणि निष्कर्ष काढतो, तसाच आपण सुद्धा आध्यात्मिकतेच्या क्षेत्रातील हा प्रयोग करून पाहू. आपण एकत्रितपणे ध्यानाच्या आध्यात्मिक पैलूचे रहस्य उलगडूया. आपण ध्यान करून अनुभवांचं निरीक्षण करतो आणि स्वतःचे निष्कर्ष काढतो, जे कोणत्याही ऐकीव गोष्टींवर किंवा श्रद्धेवर किंवा विश्वास प्रणालीवर आधारित नसतात, तर हार्टफुलनेस पद्धतीच्या ध्यानातून प्रत्यक्ष मिळालेले अनुभव असतात. हार्टफुलनेस ध्यानामध्ये आपण हृदयात शिरतो, हृदयावर ध्यान करतो. हृदयच का? तर ते हृदयच असतं ज्याद्वारे आपल्याला जाणीव होते. ते हृदयच असतं ज्याद्वारे आपण योग्य निर्णय घेतो. ते हृदयच असतं ज्याद्वारे आपल्याला कार्याची प्रेरणा मिळते. ते हृदयच असतं ज्याद्वारे आपण जगाशी संवाद साधतो. ते हृदयच असतं ज्याद्वारे आपण कल्पनांच्या बाबतीत सृजनशील राहतो. शांत आणि ध्यानमग्न हृदयात स्थिरावलेले असल्यामुळे जीवनात पारखून निवड करण्याची आपली क्षमता वाढते. हार्टफुलनेस ध्यानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्राणाहुती. आपण या प्राणाहुतीच्या परिणामांची मोजणी शास्त्रोक्तपणे करू शकतो. एखाद्या औषध निर्मिती उद्योगाचं उदाहरण घ्या. एखाद्या सक्रिय घटकाच्या किंवा सक्रिय औषधाच्या प्रभावीपणाची तुलना प्लसिबोशी केली जाते. या प्लसिबोमध्ये कोणताही सक्रिय घटक किंवा औषध नसतं आणि जर सक्रिय औषधाचा परिणाम प्लसिबोपेक्षा खूपच चांगला असेल तर ते औषध प्रभावी असल्याचं मानलं जातं. आता आपण अध्यात्माच्या शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून प्राणाहुतीविरहित ध्यानाची तुलना प्राणाहुतीसह केलेल्या ध्यानाशी करूया. कदाचित तुम्ही प्राणाहुतीविरहित एखादं ध्यान केलेलं असेल. आता तुम्ही प्राणाहुतीच्या सहाय्यानं ध्यानाचा प्रयत्न करा. प्राणाहुती हा संस्कृत शब्द आहे. या हार्टफुलनेस ध्यानादरम्यान या प्राणाहुतीचा अनुभव घ्या आणि स्वतःच ठरवा. मला ध्यानाच्या आणखी काही पैलूंबाबत सांगायचं आहे. बहुतेक वेळा
लोकांच्या मनात ध्यान सुरू करावं की नाही याविषयी संभ्रम असतो. कारण आपण स्वतः ध्यान करण्याचा प्रयत्न करतो आणि ध्यानादरम्यान येणाऱ्या विचारांच्या प्रवाहाने निराश होतो. आपण डोळे बंद केल्या क्षणी येणारा हा विचारांचा प्रवाह आपल्याला ध्यान करू देत नाही. आपली असमर्थता दिसून येते. तर ध्यान करण्याचा प्रयत्न करताना होणारी विचारांची गर्दी ही आपल्या सर्वांसमोरील मोठीच समस्या आहे. दुसरं म्हणजे आपण या ध्यानाच्या प्रक्रियेची गती वाढवून काहीही करून एकाग्रता आणण्याचा प्रयत्न करतो. हे न समजल्यामुळे की एकाग्रता हे ध्यानाचं बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही एकाग्रता साधू शकता का? मित्रांनो, एकाग्रता ही स्थिती आहे, प्रक्रिया नाही. आपण इथं ध्यानाचा सराव करीत आहोत, एकाग्रतेचा नव्हे. म्हणून आपण या एकाग्रतेच्या कल्पनेला कायमची सोडचिठ्ठी देऊया. विचार नैसर्गिक आहेत. अगदी आपलं पाहणं, ऐकणं असतं तसं. विचार नसतील तर मन म्हणजे काय? पण ध्यानाद्वारे आपल्याला मनाला प्रशिक्षित करायचं असतं. त्याच्या विचारशक्तीचा वापर करायचा असतो. जेणेकरून हे विचार करणं उच्च अशा सृजनशील पातळीवर नेता येईल. जेव्हा मनात विचार येतात, तेव्हा आपल्याला फक्त स्वतःला आठवण करून द्यायची असते की मी ध्यान करत आहे. मग विचार कोणतेही असले तरी जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते आपलीच शक्ती खेचून घेतात आणि वाढत राहतात. त्यामुळं जेव्हाही आपल्या मनात विचार येतात आणि त्रास देतात, तेव्हा आपण फक्त स्वतःला आठवण करून द्यायची असते, प्रकाशाच्या स्रोतावर ध्यान करत आहे. आपण या विचारांकडे लक्ष द्यायचं नसतं. मग कोणतेही विचार असोत. ध्यान कसं करायचं हे आपण शिकलो की विचार आपल्याला त्रास देणार नाहीत. ते केवळ आकाशातील ढगांप्रमाणे सरकत जातील. आता पुढील 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हार्टफुलनेस शिथिलीकरण करूया. ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. एकदा आपल्याला रिलॅक्स कसं व्हायचं हे समजलं की प्रक्रियेतून जाण्याची गरज उरत नाही. कारण क्षणात अगदी तशीच अवस्था जागृत करता येऊ शकते. आणि शिथिलीकरणाच्या प्रक्रियेतून न जाताही निवांत राहता येतं. जसं शिथिलीकरण सुरुवातीला एक तंत्र वापरून प्रयत्नपूर्वक करावं लागतं आणि नंतर विनासायास होतं, तसंच ध्यानासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात, नंतर ते आपोआपच विनासायास होऊ लागतं. मनाची निवांत अवस्था आपल्याला योग्यपणे स्थिरावण्यास मदत करेल आणि आपल्या हृदयातील प्रकाशाच्या स्रोताला आवाहन करणं सोपं जाईल. आपण आपल्या हृदयाशी जोडले जाऊ आणि हृदयातील प्रकाशाच्या स्रोतावर ध्यान करताना जेव्हा प्राणाहुती अनुभवास येईल, तेव्हा एक प्रकारे जसं चालता न येणारा माणूस कुबड्या किंवा काठी वापरतो, अगदी तसंच जो माणूस शांतपणे आपलं मन केंद्रित करू शकत नाही, तो या प्राणाहुतीच्या मदतीनं अगदी कुशलतेनं ध्यान करू शकतो. प्राणाहुती ही काठीसारखी आहे. ती आपल्याला चालायला मदत करते. प्राणाहुती आपल्याला खोल बुडी मारणे शक्य बनवते. प्राणाहुती असं साधन आहे जे आपल्याला आपली चेतना एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर नेणं शक्य बनवतं. त्यातही जेव्हा आपण निव्वळ या कल्पनेनं ध्यानास सुरुवात करतो, जो केवळ एक विचार असतो, प्रकाश किंवा प्रकाशाचा स्रोत माझ्या हृदयात आहे, आपण त्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही प्राणाहुती आपल्याला निव्वळ विचाराकडून तो हृदयात आहे या सुंदर अनुभवाकडे घेऊन जाते. त्याचा परिणाम फारच सखोल असतो. काय होऊ शकतं किंवा या ध्यानादरम्यान काय होईल ते सांगून मी तुमच्या अनुभवांमध्ये रंग भरू इच्छित नाही. तुमचा हा अनुभव खराब करणार नाही.
तो तुमचा स्वतःचा अनुभव असू दे, खऱ्या अर्थानं तुमचा अनुभव. जर कोणी म्हटलं की तुम्हाला ध्यानात असं वाटलं पाहिजे, तर तुम्हाला वाटेल की हा त्याच्या विचारानं टाकलेला प्रभाव आहे का? त्यामुळं आपण या इतरांच्या कल्पनांच्या त्रासिक उधारीत जायलाच नको. हा मुळातून आपला अनुभव असू दे. मी नेहमी यावरच भर देईन की आध्यात्मिक साधक ज्याला किंवा जिला सत्य स्वतः शोधून काढायचं आहे, त्यानं किंवा तिनं स्वतःच्या हृदयातील अनुभवांवर अवलंबून राहिलं पाहिजे. जेव्हा कोणी सांगतं, तुला असा अनुभव आला पाहिजे, तेव्हाही मला ते माझ्या हृदयातून स्वीकारता आलं पाहिजे. जर मला ते स्वीकारता येत नसेल, तर तो माझा अनुभव नाही. तो इतर कोणाचा तरी आहे. या शिथिलीकरणाच्या तंत्राचा उपयोग रात्री झोपतानाही केला जाऊ शकतो. विशेषतः जेव्हा तुम्ही तणावाखाली किंवा अस्वस्थ असाल, तेव्हा स्वतःवर शिथिलीकरण तंत्राचा वापर करा. कुटुंबियांवर किंवा मित्रांवरही प्रयोग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एकदम धसका बसला, तर हे करा. तुमच्या डाव्या नाकपुडीनं 10 वेळा श्वास घ्या. कसा? तुमची उजवी नाकपुडी अंगठ्यानं बंद करा आणि डाव्या नाकपुडीनं 10 वेळा अगदी खोल श्वास घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे बघून की किती सहजपणे तुम्हाला बसलेला धसका नाहीसा होतो, किंवा कशा प्रकारे रागाची स्थिती काही क्षणात नाहीशी होऊ शकते. म्हणून मित्रांनो, आता आपण खरोखर ज्याची वाट पाहत होतो त्या प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करूया. अगोदर मी तुम्हाला या शिथिलीकरण प्रक्रियेतून घेऊन जाईन आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती खूप आवडेल. त्यानंतर लगेचच मी तुम्हाला ध्यानाच्या प्रक्रियेतून घेऊन जाईन. तर मित्रांनो, तुम्ही शिथिलीकरण आणि ध्यानासाठी तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया. हार्टफुलनेस पद्धतीत कोणतीही कठोर आसनं नाहीत. आरामदायक स्थितीत बसा. हळुवारपणे डोळे बंद करा. पायाची बोटं किंचित हलवा. जमिनीतून एक ऊर्जा तुमच्या बोटांमध्ये प्रवेश करीत असल्याचा अनुभव घ्या. तिचा शिथिल करणारा परिणाम पहा. ही ऊर्जा वर तुमचे घोटे आणि पावलांमध्ये जाऊ द्या. ती तुमच्या शरीराच्या या भागाला कसं शिथिल आणि ताजतवानं करीत आहे ते अनुभवा. ऊर्जा तुमच्या पायाच्या खालच्या भागात जाऊ दे. या ऊर्जेचा तणावमुक्त करणारा परिणाम वर तुमच्या पोटऱ्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये, पायांच्या वरच्या भागात, सीटच्या संपूर्ण भागात, पाठीत अनुभवा. ही ऊर्जा संपूर्ण पाठीच्या भागाला कसं शिथिल करीत आहे ते अनुभवा. ही ऊर्जा तुमचे पोटाचे स्नायू, छातीचा भाग, तुमचे खांदे शिथिल करत पुढे जाऊ दे. इथे खास करून खांद्यांमध्ये विरघळून जात असल्याचा
तणावमुक्त होत असल्याचा परिणाम जाणवू दे. ते विरघळून जात आहेत असा अनुभव घ्या. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये येऊ दे. तिचा परिणाम तुमच्या दंडामध्ये, कोपरांमध्ये, मनगटांमध्ये, तुमच्या हाताचे तळवे, मग बोटे, बोटांच्या टोकांमध्ये अनुभवा. या ऊर्जेला तुमचे संपूर्ण हात शिथिल आणि ताजेतवाने करू द्या. ती तुमच्या बोटांमधून बाहेर आली तरी हरकत नाही, येऊ द्या. आता मानेच्या स्नायूंकडे लक्ष देऊया. ती ऊर्जा मानेच्या सर्व स्नायूंना शिथिल करीत असल्याचं अनुभवा. या ऊर्जेला तुमच्या चेहऱ्याचे सर्व स्नायू शिथिल करीत वर जाऊ द्या. कपाळ, डोळे, ओठ, कानाच्या पाळ्या, अगदी मस्तकाच्या वरच्या भागापर्यंत सर्व शिथिल करा. आता ही ऊर्जा अगदी हळुवारपणे पायापासून वर, आपण आत्ताच पाहिलं त्या क्रमानं वर मस्तकापर्यंत येत असल्याचं अनुभवा. शरीराच्या एखाद्या तणावग्रस्त भागाला पुन्हा भेट द्यावीशी वाटत असेल तर जोपर्यंत तो भाग पूर्ण शिथिल होत नाही तोपर्यंत त्या भागाकडे जास्त लक्ष द्या. आता आपण संपूर्ण रचनेचं वरून खालपर्यंत किंवा वाटलं तर खालून वरपर्यंत बारकाईनं निरीक्षण करूया. कृपया तुम्हाला कसं वाटलं या अनुभवाची नोंद तुमच्या डायरीत करा. याची तुमच्या वहीत नोंद करण्यासाठी फार तर अर्धा मिनिट लागेल. ठीक आहे, तुम्ही नोंद केली असेल तर उत्तम. आता आपण सावकाशपणे ध्यानाकडे वळणार आहोत. या ध्यानाने आपण आपल्या हृदयाद्वारे आणि प्राणाहुतीच्या सहाय्याने स्वतःत खोलवर जाणार आहोत. मी तुम्हा सर्वांना प्राणाहुती देणार आहे आणि मी खात्री देतो की तुम्हा सर्वांना ती जाणवेल. तर आता परत एकदा आपण डोळे बंद करूया. सावकाशपणे लक्ष हृदयावर आणा. जिथे त्याचे ठोके पडताना जाणवतात तिथे डाव्या स्तनाग्राच्या 3 बोटं खाली.
असा विचार करा की प्रकाशाचा स्रोत जो माझ्या हृदयात आहे तो माझं लक्ष आत खेचून घेत आहे. आणि हा विचार स्थिरावू दे. आपण हे ध्यान साधारण 20 मिनिट चालू ठेवू. आणि त्याच्या शेवटी मी दॅट्स ऑल असं म्हणेन.
दॅट्स ऑल. आता डोळे उघडण्याआधी काही क्षण तुम्हाला काय जाणवतं आहे याचं निरीक्षण करा. तुमच्या संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या. तुमची आधीची आंतरिक स्थिती आणि आत्ताची ध्यानानंतरची स्थिती यांची तुलना करा. कदाचित तुम्हाला अधिक स्वस्थ वाटत असेल. कदाचित तुम्हाला अधिक रिलॅक्स्ड वाटत असेल. कदाचित तुम्हाला अधिक शांत वाटत असेल. कदाचित तुम्ही खोल हृदयात गेला असाल. कदाचित तुम्हाला हजारो विचार आले असतील. ठीक आहे, तुम्हाला ध्यानादरम्यान विचार आले, पण तुमची आधीची आणि नंतरची मनस्थिती यातील फरक तुम्हाला जाणवतो आहे का? माझे मार्गदर्शक मला सांगायचे की ध्यानादरम्यान काय होतं यानं काही फरक पडत नाही. महत्वाचं हे आहे की ध्यानानंतर आपल्याला कसं वाटतं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. कधी-कधी अनेक वर्षाच्या साधनेनंतरही आपल्यापैकी काही जणांना ध्यानादरम्यान अस्वस्थ वाटतं. पण ते ठीक आहे, तो त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. ती एक परीक्षा असते आणि आपल्याला त्यावर मात करायची असते. आपलं हृदयाची साधनं आपल्याला या अस्वस्थपणावर मात कशी करायची याचे संकेत देतील. तुम्ही सावकाशपणे डोळे उघडल्यावर तुमच्या निरीक्षणांची नोंद करा. ध्यानादरम्यान तुमचं लक्ष कुठे होतं? आता तुम्हाला कसं वाटतं आहे? ध्यानादरम्यान काही अंतःप्रेरणा किंवा महान कल्पना सुचल्या का? आपण ध्यान का करतो? कारण आपल्याला आपल्या हृदयाशी एक सखोल आणि समाधान देणारा संबंध जोपासायचा आहे. आपला उद्देश हा दुवा जोपासणं आहे, जेणेकरून आपल्याला ही ध्यानमग्न अवस्था अधिकाधिक काळ जाणवू शकेल. ध्यान करणं चांगलं आहे, पण आपण हे ध्यान जिथं सुरू केलं आणि संपवलं त्या अर्ध्या तासापुरतंच राहू देता कामा नये. आपण कदाचित रोज सक्रियपणे ध्यान करू, पण आपण दिवसभर ध्यानमग्न स्थितीत कार्यरत राहिलं पाहिजे. यात खूपच मोठा फरक आहे. आपल्या भौतिक जीवनात ध्यानमग्न स्थितीत कार्यरत राहणं हेही एक प्रशिक्षण आहे. आम्ही या क्लासेसमध्ये तुमच्याकडून ते करूनही घेऊ. या 3 क्लासेस दरम्यान तुम्ही तुमचं प्रशिक्षण पूर्ण करू शकला नाहीत तर आम्ही असे अनेक क्लासेस घेऊन येऊ. शिकण्यासारखं खूप काही आहे. मी असं सुचवेन की जमत असेल तर तुम्ही रोज सकाळी साधारण ठराविक वेळी ध्यानाला बसा. काही मिनिटच बसा, पण नियमितपणे बसा. या प्राणाहुतीच्या बाबतीत ग्रहणशील राहा. ध्यानाच्या या 3 मास्टर क्लासेस दरम्यान काय होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपलं हृदय प्राणाहुती ग्रहण करण्यासाठी तयार केलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपली संरचना इतकी स्वच्छ करायची
की आपण स्वतःची सफाई स्वतः करण्यास सक्षम होऊ. मी उद्याच्या दुसऱ्या क्लासमध्ये ही सफाई कशी करायची आणि ते काय आहे जे आपण साफ करतो हे स्पष्ट करून सांगेन. असं नाही की आपण आतून अस्वच्छ आहोत. असं नाही की आपल्या आत काहीतरी भयंकर नकोसं असं आहे. पण आपण जे काढण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याचं वर्णन करायला दुसरा चांगला शब्द नाही. तर आपण आजचं हे ध्यानाचं सत्र इथेच संपवूया. आशा आहे की उद्या पुन्हा भेटू. तुमचा दिवस आनंदात जावो. धन्यवाद. आज आमच्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद आणि गेल्या तासाभरातील तुमच्या अनुभवावर चिंतन करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. उद्या पुन्हा तुमच्याबरोबर हे सत्र चालू ठेवण्यास आणि एक पुनरुत्साहित करण्याची क्रिया शिकून आपला दिवसभरातील थकवा घालवून ध्यान चालू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत. तुमची हार्टफुलनेसची साधना अधिक सखोल करण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया.